नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक न झाल्याने भाजपने काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलीस प्रशासन हे काँग्रेस सरकारचे बाहुले झाले असून कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, असा आरोप भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केला. आज सोमवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या मुलाने व समर्थकांनी डीसीसी बँक कामगार संघटनेचे अध्यक्ष निंगप्पा करेन्नावर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही अद्याप कोणतीही अटक झाली नाही. हे काँग्रेस सरकारचा दबाव असल्याचे स्पष्ट निदर्शक आहे. माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले की राज्यात काँग्रेसची गुंडगिरी वाढली असून पोलीस ठाणे पक्षाच्या कार्यालयासारखी वागू लागली आहेत. दोषींवर कारवाई झाली नाही तर भाजपकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. बेळगाव गोवा महामार्गावरील गोवा हद्दीत येणाऱ्या मुलमपासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कासावली येथे वास्को येथून इडकल येथे जाणारी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस, त्याचबरोबर बेळगाव येथून फोंडा येथे जाणाऱ्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाल्याने बसमधील 3 जण जखमी झाले आहेत. सदर अपघात रविवारी रात्री 9:30च्या दरम्यान घडला असून स्थानिक माहितीनुसार कंटेनर चालक अधिक मद्यपान केल्यामुळे कंटेनरचा ताबा सोडून बसला धडक दिल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद कुळे पोलीस स्थानकात झाली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये भटकी कुत्रे व जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय. कालच बेळगाव शहरातील 2 वेगवेगळ्या भागात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. बैठकीस महापालिका, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. भटक्या प्राण्यांमुळे होणारे अपघात, संसर्गजन्य रोग व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले. जनजागृती मोहीम, कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी व पुनर्वसन केंद्रांची स्थापना ही कामे प्राधान्याने हाती घेण्याचे ठरवण्यात आले. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन तात्काळ पावले उचलणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मूळ दाव्याची सुनावणी होणार आहे. या दाव्याला बळकटी देण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक बोलावण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही महाराष्ट्र सरकारकडून झालेली दिसत नाही. याउलट कर्नाटक सरकार मात्र आक्रमक भूमिका घेत असल्यानं महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेबाबत मध्यवर्ती मये समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. रविवारी सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीने पूर्वतयारी, वरिष्ठ वकिलांच्या बैठका, साक्षीदारांची शपथपत्रे याबाबत रणनीती ठरवण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याकडून चालढकल केली जात आहे. या संदर्भात संताप व्यक्त करण्यात आला. बेळगाव ऑफ रोड ॲडव्हेंचरच्या वतीने नानावडी अंगडी कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो मीट बायकर मीट अँड ग्रीट कार्यक्रमाला शहरासह परिसरातील बाईक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हजारो दुचाकी प्रेमींमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात बायकरांसाठी तुमची बाईक ओळखा, बाईक उचलणे, रिव्हर्स रायडिंग, रेडियस टर्निंग, ट्रेल राईड आणि स्लो स्पीड रायडिंग अशा कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश मोफत ठेवण्यात आला होता. तसेच महिला बायकरांसाठी विशेष पदकांची घोषणा करण्यात आल्याने महिलांचा सहभागही लक्षणीय प्रमाणात दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले पुण्याहून आलेले नामवंत बाईक स्टंट रायडर अंकित गुप्ता. त्यांनी सादर केलेल्या थरारक स्टंट्सनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 2006 पासून स्टंट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अंकित गुप्ता यांनी ऑल इंडिया स्तरावर चॅम्पियनशिप पटकावली असून
बँकॉकसह परदेशातही आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. सध्या गाजत असलेल्या धुरंधर या चित्रपटासह अनेक सिनेमांमध्ये आपण स्टंट सादर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमामुळे बेळगावातील दुचाकी प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अशा उपक्रमांचे स्वागत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. खासबाग सर्कल येथील आठवडा बाजारात वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. रविवारी भरणाऱ्या या बाजारात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने ट्रॅफिक एसीपी निकम यांनी रहदारी पोलिसांसह पाहणी केली. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे उपस्थित होते. पाहणी दरम्यान बाजारातील फेरीवाल्यांची अनियमित मांडणी, रस्त्यावरील अडथळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या त्रुटींचा आढावा घेण्यात आला. पोलीस प्रशासनाने लवकरच शिस्तबद्ध आणि सुरक्षित बाजारासाठी उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. खासबाग बाजार हा शहरातील मोठा बाजार म्हणून ओळखला जात असून येथे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र बेशिस्त मांडणीमुळे बाजारात चालणेही कठीण होत असून त्याचाच फायदा घेत चोरट्यांकडून मोबाईल चोरीसह विविध चोरीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी काल रविवारी रात्री खानापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन कामकाजाची तपासणी केली. त्यांनी ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन कार्यपद्धतीचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण, नागरिकांशी वर्तन, तक्रारींवर त्वरित कारवाई तसेच पोलीस ठाण्याची स्वच्छता व रेकॉर्ड व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा केली. अधिकाऱ्यांना त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहण्याचे आणि जनतेशी समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश दिले. पोलीस अधीक्षकांच्या या भेटीमुळे स्थानिक पोलीस दलात नवचैतन्य निर्माण झालं असून नागरिकांच्या अडचणींवर अधिक परिणामकारक पद्धतीने काम करण्यावर भर दिला जाणार आहे. चंदगड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पारगड मोटणवाडी मार्गावरील गुडवळे गावानजीक मुख्य रस्त्याच्या कडेला तब्बल 9.5 फूट लांबीचा दुर्मिळ व अत्यंत विषारी किंग कोब्रा आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा मार्ग पर्यटकांसाठी अतिशय वर्दळीचा असल्याने संभाव्य धोका निर्माण झाला होता. गुडवळे गावच्या हद्दीतील क्वालिटी चिकन कंपनीजवळील मुख्य रस्त्यावर काही पर्यटकांच्या निदर्शनास हा नागराज आला. काही क्षणातच घटनास्थळी नागरिक व पर्यटकांची मोठी गर्दी जमली. याच दरम्यान तेथून जाणारे वन विभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांच्या ही बाब लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ पर्यटकांना व नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर तिलारी नगर येथील वन्यजीव अभ्यासक व वन्यजीव जनजागृती करणारे विकास माने यांना घटनास्थळी पाचारण करून पकडले. त्यानंतर या दुर्मिळ व विषारी सापाला चंदगड वन परिक्षेत्राच्या हद्दीतील नैसर्गिक जंगल अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. या संपूर्ण मोहिमेदरम्यान कोणतीही जीवितहानी अथवा दुर्घटना घडली नाही, हे विशेष. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रसंगी नागरिक व पर्यटकांनी गर्दी न करता तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभाग व वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी नंदगड पोलीस ठाण्याला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. गुन्हे नियंत्रण, नागरिकांना दिली जाणारी सेवा, तक्रारींचे निवारण, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच ठाण्याच्या कामकाजात पारदर्शकता व जलद प्रतिसाद देण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी ठाण्यातील सुविधा, रेकॉर्ड व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती याचाही आढावा घेतला. त्यांच्या या भेटीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वामी अय्यप्पा यांची आराधना ही केरळमधील शबरीमलामध्ये दरवर्षी 14 जानेवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होते. त्याआधी भाविक 1 महिन्यापर्यंत कठोर व्रताचे पालन करतात. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील अनुगोळ विभागातील स्वामी विवेकानंद रस्त्यावर अय्यप्पा भक्तगणांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मये नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट दिली. त्यांनी माता भगिनी व उपस्थित मान्यवरांसह भगवान अय्यप्पा यांच्या मूर्तीचे पूजन करून आशीर्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत अशा धार्मिक कार्यक्रमांची परंपरा निरंतर सुरू राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, भक्तगण व कुटुंबियांचा मोठा सहभाग लाभला. हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिराचा सुवर्ण महोत्सव दिनांक 20 ते 31 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 26 रोजी संकल्प पुण्याह वाचन, गणहोम, चंडिका पाठ, सप्तशती पारायण प्रारंभ होणार आहे. दिनांक 27 रोजी चंडिका पारायण, चंडिका होम व श्री सूक्त होम होणार आहे. दिनांक 28 रोजी चंडिका पारायण, चंडिका होम, लक्ष्मीनारायण हृदय पारायण होम. दिनांक 29 रोजी चंडिका पारायण, चंडिका होम आणि श्री महालक्ष्मी मूलमंत्र होऊन पालखी उत्सव व अष्टवदन सेवा होईल. पालखी दुपारी 4 वाजता प्रारंभ होईल. दिनांक 30 रोजी चंडिका पारायण, चंडिका होम, कलावृद्धी होम, कुंभाभिषेक होणार असून दिनांक 31 रोजी शतचंडिका व वर्धापन होम होऊन दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसाद होणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर अनोळखी युवकाचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलिसांनी सुमारे 35 ते 40 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर रविवारी 4 जानेवारी रोजी या अनोळखीचा मृत्यू झाला आहे. 5 फूट 7 इंच उंची, गहूवर्ण, अंगाने सडपातळ, उभट चेहरा असं त्याचं वर्णन असून त्याने दाढी मिशी वाढवली आहे. त्याच्या अंगावर लाल रंगाचे स्वेटर, पांढऱ्या व निळ्या रेषांचे चौकडे फुल शर्ट, चॉकलेटी नाईट पॅन्ट परिधान केले आहे. त्याने आपल्या गळ्यामध्ये आणि उजव्या हातामध्ये काळा दोरा बांधला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी संबंधितांनी 0831-240-5273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बेळगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे. मातेसह मुलगी बेपत्ता झाल्याची घटना निपाणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. वैभवी करण खाडे वय 26 व तिची मुलगी ऋतिका करण खाडे वय 6 राहणार हनुमाननगर निपाणी अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी वैभवी व पती करण खाडे यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून वैभवी खाडे ही आपली मुलगी ऋतिका खाडे हिला घेऊन दुचाकीवरून अचानक निघून गेली. ती परत घरी लवकर आली नाही. शेवटी पती करण अप्पा खाडे यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या वर्णनाची महिला व मुलगी आढळल्यास निपाणी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन शिवानंद कारजोळ यांनी केले आहे. किनया येथील नरवीर तानाजी युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष गटात बैलहोंगल संघाने तर महिला गटात बेळवट्टी संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेला 50 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अशोक घागवे व सुवर्णकार राजू बेकवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती डुकरे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व कार्याध्यक्ष धनंजय पाटील उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष यशवंत गुरवसर यांच्यासह अनिल पाटील, कृष्णा पाटील, रामलिंग गुरव, शिवाजी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील दळणवळण, शेती, शिक्षण व सामाजिक जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास हा गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरत असतो. याच अनुषंगाने शिनोळी येथे 1,25,00,000 रुपये निधीच्या मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता या महत्त्वपूर्ण विकास कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या निधीतून हे काम साकार होत असून शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर, तालुका प्रमुख कल्लप्पा निवगिरे, युवा नेते प्रताप उर्फ पिणू पाटील व सौ भादवणकर मॅडम, महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोकमोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विकास काम प्रत्यक्षात आले आहे. या रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणे सोपे होणार आहे. उद्घाटन प्रसंगी उपतालुका प्रमुख नामदेव सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर पाटील, वाहतूक सेनाध्यक्ष सलीम मुल्ला,
शिव उद्योग सेना अध्यक्ष सुशांत नवकुडकर, महिला उपतालुका प्रमुख भारती शेडगे उपस्थित होते. त्यासोबतच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेटेक्स कॉलनी निपाणी येथून युवती बेपत्ता झाल्याची घटना निपाणी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कोमल दादासाहेब गलांडे वय 22 असं बेपत्ता झालेल्या युवतीचं नाव आहे. याबाबत तिचे वडील दादासाहेब गलांडे यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. तिची उंची 5 फूट 6 इंच, अंगाने सडपातळ, चेहरा गोल आहे. तिला हिंदी व मराठी भाषा बोलता येते. दिनांक 2 जानेवारीपासून ती घरातून निघून गेली आहे. या वर्णनाची युवती आढळल्यास त्वरित निपाणी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.